कल्याण, परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन. कल्याणच्या सुभेदारीची यंदाची लढाई ऐतिहासिक ठरणार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना हॅट्रिक करायची आहे, तर दुसरीकडे भाजपही इथं दक्ष झालाय. तर शिवसेनेची शक्ल पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या किल्ल्यातच ठाकरेंनाही सुरुंग लावायचा आहे, असा कल्याण मतदारसंघाचा ट्रेलर आहे. राजकीय दृष्ट्या हेवीवेट मतदारसंघात जनतेचं मात्र म्हणावं तसं कल्याण झालेलंच नाही. रेल्वेचं जंक्शन म्हणून मिरवणाऱ्या कल्याणमध्ये रेल्वे गाड्यांची अपुरी संख्या ही मोठी समस्या. लोकलच्या फेऱ्या वाढवा ही कल्याणकरांची प्रमुख मागणी. कल्याणमधला बराचसा भाग अजूनही तहानलेलाच आहे. रखडलेल्या रस्त्यांच्या कामामुळे शिळफाट्यावरची वाहतूक कोंडी ही कायमची डोकेदुखी. त्याशिवाय घनकचरा ही सुद्धा कल्याणमधली मोठी समस्या. कल्याण हा पहिल्यापासून शिवसेनेचा किल्ला. प्रकाश परांजपेंनी इथं मोठी आणि यशस्वी इनिंग खेळली. त्यामुळेच या भागात शिवसेना रुजली आणि वाढली. 2009 मध्ये शिवसेनेकडून आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंचा जवळपास 24,000 मतांनी पराभव केला. 2014 मध्ये आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदेंनी आनंद परांजपेंचा जवळपास 3,18,000 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये श्रीकांत शिंदे पुन्हा निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 3,44,000 मतांनी पराभूत केलं. कल्याण मतदारसंघात डोंबिवली, कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या 3 मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार आहे, तर अंबरनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, मुंब्रा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे, तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचा आमदार आहे. श्रीकांत शिंदे सलग 2 वेळा कल्याणमधून खासदार झाले. मात्र शिवसेना फुटल्यानंतर ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातच श्रीकांत शिंदेंच्या विरोधात भाजपमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे हे मैदानात उतरतील अशीही जोरदार चर्चा आहे. तर ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचेही कल्याणमध्ये दौरे वाढले आहेत. त्यामुळेच अंधारेंचं नावही चर्चेत आहे. कॉम्पिटिशन पण पाहिजे त्या ठिकाणी, विरोधक पण चांगला पाहिजे, तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल. आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचं आहे उभं, त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे वरळीतून उभं राहायचं आहे, ठाण्यातून उभं राहायचं आहे का कल्याणमधून उभं राहायचं आहे, हे पहिलं मला वाटतं ठरवलं पाहिजे. रोज जे असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभं राहा, तिथून उभं राहा, तिथून उभं राहा, हे राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत नसतात. मी तळ ठोकून राहणार म्हणजे मी असं म्हणते की इथे कोणीही उमेदवार असला तरी मी त्याच्यासाठी प्रचाराला येईन. त्याचा असा का अर्थ काढताय की मी लगेच निवडणूक लढणार आहे? श्रीकांत शिंदेंच्या विरोधात आदित्य ठाकरे कल्याणच्या मैदानात उतरलेच तर महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी युद्धभूमी असेल. खासदारकीची निवडणूक असली तरी ठाकरे विरुद्ध शिंदे अशीच ही लढाई असेल. पुत्रप्रेम आणि प्रतिष्ठा असा हा कल्याणचा रणसंग्राम असेल. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री स्वतः जोरदार फिटिंग लावतीलच, तर ठाकरेंचा उमेदवार समोरच्यांना पाडायचाच आहे. या इराद्याने मतदारसंघ लढेल. भाजपा 1 दिलाने 1 मताने पाठिंबा देणार की स्वतःच्या मतदारसंघावरती दावा ठोकणार. याचे पत्ते अजूनही खुले झालेले नाहीत. त्यामुळे एकमेकांचा कार्यक्रम करणारी ही निवडणूक असेल की खरंच मतदारसंघामध्ये कल्याण करणारी. पिक्चर अभी बाकी आहे. आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण.